छटाक किती, अर्धी छटाक किती, पाव किलो किती, अर्धा किलो किती, 1 किलो किती, 2 छटाक म्हणजे किती, 3 छटाक म्हणजे किती हे आपण पाहणार आहोत. याचा सविस्तर अभ्यास करणार आहोत. लक्षपूर्वक पहा, काळजीपूर्वक पहा. महत्त्वाचा आहे, कामाचा आहे, उपयोगाचा आहे. आणि व्हिडिओ पूर्ण पहा, वारंवार पहा आणि लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. बघूया आपण छटाक म्हणजे किती, अर्धी छटाक म्हणजे किती. आता अर्धी छटाक म्हणजे किती बघा. अर्धी छटाक म्हणजे किती, अर्धी छटाक म्हणजे किती, 25 ग्रॅम. किती, 25 ग्रॅम. आता मग अर्धी छटाक 25 ग्रॅम झालं तर मग आता एक छटाक किती होईल. एक छटाक म्हणजे 50 ग्रॅम. किती ग्रॅम, 50 ग्रॅम. तर मग दीड छटाक म्हणजे दीड छटाक म्हणजे किती, 75 ग्रॅम. किती, 75 ग्रॅम. तुम्ही दुकानावर गेले आणि दुकानदाराला म्हणले की आम्हाला काय करा, एक छटाक साखर दे. तर मग किती देईल ते, 50 ग्रॅम साखर दे. किती दे, 50 ग्रॅम साखर दे. आणि तर तुम्ही जर म्हणजे दुकानदाराला जाऊन की आम्हाला दीड छटाक साखर द्या, किती ते 75 ग्रॅम. किती, 75 ग्रॅम. आता तुम्ही जर म्हणले आम्हाला 2 छटाक साखर द्या, किती, 2 छटाक. 2 छटाक म्हणजे किती मग, 100 ग्रॅम. किती, 100 ग्रॅम. आता मग 100 ग्रॅम, 2 छटाक म्हणजे 100 ग्रॅम. तर मग आता तुम्ही जर म्हणले की आम्हाला साखर किती द्या, आम्हाला 2.5 छटाक साखर द्या. किती, 2.5 छटाक. किती येईल, 2.5 छटाक म्हणजे किती मग, 2.5 छटाक म्हणजे किती, 150 ग्रॅम. 150 ग्रॅम. बघा आता मग तुम्हाला जर पाहिजे असेल 5 छटाक. किती, 5 छटाक. 5 छटाक म्हणजे किती मग, 5 छटाक म्हणजे साखर किती येईल मग. आता बघा 2.5 छटाक म्हणजे किती आलं, 50. हा, तर मग आता 5 छटाक म्हणजे किती येईल मग, किती येईल. आता आपल्याला किती साखर पाहिजे, 5 छटाक पाहिजे. किती पाहिजे, 5 छटाक साखर आपल्याला पाहिजे. तर मग 5 छटाक म्हणजे किती मग, 250 ग्रॅम. किती, 250 ग्रॅम म्हणजे याला म्हणतात पाव किलो. काय म्हणतात याला, पाव किलो. पाव किलो ग्रॅम, पाव किलो. काय म्हणतात याला, पाव किलो. काय म्हणतात याला, पाव किलो. अशा प्रकारे हिशोब असतो. अर्धे छटाक म्हणजे किती, 25 ग्रॅम. एक छटाक म्हणजे किती, 50 ग्रॅम. दीड छटाक म्हणजे किती, 75 ग्रॅम. 2 छटाक म्हणजे किती, 100 ग्रॅम. 2.5 छटाक म्हणजे किती, 150 ग्रॅम. तर 5 छटाक म्हणजे किती, 250 ग्रॅम. तर मग आता झालं. आता मग 10 छटाक म्हणजे किती मग, 10 छटाक. 10 छटाक म्हणजे 10 छटाक म्हणजे 500 ग्रॅम. किती, 500 ग्रॅम म्हणजे किती, अर्धा किलो. म्हणजे किती, अर्धा किलो. अर्धा किलो. आता अर्धा किलो. बघा याचा चांगला अभ्यास करायचा, सविस्तर अभ्यास करा, उपयोगाचा आहे, कामाचा आहे. म्हणजे 10 छटाक म्हणजे किती, 500 ग्रॅम. आता आपल्याला म्हणायचे समजा आता 5 छटाक झाला आपला 250 ग्रॅम. हा की नाही, 250 ग्रॅम. आता मग आणि 6 छटाक म्हणजे किती, 300 ग्रॅम. 6 छटाक म्हणजे किती, 300 ग्रॅम. आणि त्याच्यानंतर 6.5 छटाक म्हणजे 350 ग्रॅम. 7 छटाक म्हणजे किती मग, 400 ग्रॅम. असा हिशोब असतो. असा काय असतो, हिशोब असतो. आता बघा पुढे. आता याचा चांगला अभ्यास करा. आता बघा पुढचं बघा. आता 10 छटाक झालं आपलं. तर आता मग
आपल्याला साखर आणायची किती, आता हे झाली 50, अर्धा किलो झाली. आता पाऊण किलो म्हणजे बघा, आता अर्धी छटाक झाली तर आता 15 छटाक साखर. किती छटाक? 15 छटाक साखर. 15 छटाक म्हणजे किती, म्हणजे किती 15 छटाक किती होईल मग सांगा बरं. आता बघा हे किती बघा, मग 15 छटाक म्हणजे 5 छटाक म्हणजे किती व्हायली आपली 250 ग्रॅम व्हायली. मग आणि 10 छटाक म्हणजे किती व्हायली 500 ग्रॅम व्हायली. 500ची याची बेरीज करा किती झाली 750 म्हणजे किती 750 ग्रॅम. किती 750 ग्रॅम है की नाही, म्हणजे याला म्हणतात पाऊण किलो. किती किलो, पाऊण किलो. बघा हे झालं. आता आता समजा म्हणायचं 20 छटाक. 20 छटाक म्हणजे किती मग, तर 20 छटाक म्हणजे 1 किलो. किती किलो, 20 छटाक म्हणजे 1000 ग्रॅम म्हणजे किती 1 किलो. म्हणजे किती 1 किलो. अशा प्रकारे असा हिशोब असतो. हे लक्षात ठेवा की कामाचा आहे उपयोगाचा आहे. म्हणजे 15 छटाक म्हणजे किती 750 ग्रॅम, तर 20 छटाक म्हणजे किती 1000 ग्रॅम म्हणजे 1 किलो. म्हणजे 1 किलो. 750 ग्रॅम म्हणजे पाऊण किलो. अशा प्रकारे आपण हिशोब बघितला. तर 10 छटाक म्हणजे किती 500 ग्रॅम म्हणजे अर्धा किलो. अशा प्रकारे हिशोब असतो. आणि 5 छटाक म्हणजे किती 250 ग्रॅम. 250 ग्रॅम म्हणजे किती पाव किलो. अशा प्रकारे हा हिशोब असतो. याचा चांगला अभ्यास करा, याचा नीट अभ्यास करा. तुमच्या कामाचा आहे उपयोगाचा आहे. सविस्तरपणे पहा, याचा उपयोग करा. हे कामाचा आहे उपयोगाचा आहे. कोणाला माहीत नसेल तर याचा फायदा घ्या आणि व्हिडिओ वारंवार पहा. पूर्ण व्हिडिओ पहा. अर्धवट पाहू नका. अर्धवट व्हिडिओ पाहिजे कोणतेही गरज नाही. पूर्ण व्हिडिओ पहा. लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. आणि आपल्या चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल कोणी तर जरूर सबस्क्राईब करा. माझे 3 चॅनल आहेत. एक आहे नागेश होळकर ऑफिशियल, दुसरं आहे जय मल्हार इन्फॉर्मेशन अँड अदर, तर तिसरं आहे माय परफेक्ट एज्युकेशन चॅनल. या तिन्ही चॅनलचे व्हिडिओ पहा. प्रेरणादायी आहेत, उत्साहवर्धक आहेत, ज्ञानदायक आहेत, मजेशीर आहेत, फायद्याचे आहेत, उपयोगाचे आहेत, तुमच्या कामाचे आहेत. म्हणून हे तिन्ही व्हिडिओ पहा. तिन्ही चॅनलचे व्हिडिओ पहा. आणि माझे ट्युशन आहे ज्ञानगंगा कोचिंग क्लासेस. या ट्युशनमध्ये बेसिकपासून शिकवलं जातं. मराठी, गणित, इंग्लिश या सर्व विषयाचे शिकवलं जातं. आणि स्पर्धा परीक्षेचे ट्युशन घेतलं जातं. तसेच होम ट्युशन सुद्धा उपलब्ध आहे. होम ट्युशन म्हणजे घरी जाऊन शिकवण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे. आणि कमी पैशामध्ये घरी जाऊन शिकवण्याची सुविधा उपलब्ध आहे. तसेच स्पर्धा परीक्षेचे ट्युशन आहे, नवोदयचं आहे, स्कॉलरशिपचं आहे, सर्व बाबीचे आपल्याकडे ट्युशन आहे. सविस्तरपणे अभ्यास घेतला जातो. प्रत्येक लेकराकडे वैयक्तिकरित्या लक्ष दिलं जातं आणि वारंवार समजून सांगितलं जातं. सर्व प्रकारचं हस्ताक्षर सुधारलं जातं आणि सर्व प्रकारचे ज्ञान दिलं जातं. म्हणजे जनरल सुद्धा दिलं जातं. अशा प्रकारचे आपलं दर्जेदार उत्तम ट्युशन आहे ज्ञानगंगा कोचिंग क्लासेस, नागेश कॉम्प्लेक्समध्ये राहुल पाणी पाटीजवळ, ओंकारेश नगरच्या समोर, तरोडा रोड, नांदेड. संपर्क नंबर 95 11 94 45. 95 11 94 45. अशा प्रकारे आपलं हे चॅनल आहे. आता हा आपण बघितलं, हे फार महत्त्वाचे. याचा चांगला उपयोग करा आणि हे लक्षात ठेवा, ध्यानात ठेवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. नंतर चॅनलला सबस्क्राईब करू नका. धन्यवाद.